नमस्कार मैत्रिणींनो, समीक्षाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत चवळीची चमचमीत अशी चविष्ट रस्सा भाजी। मैत्रिणींनो, ही भाजी अतिशय छान चवीला लागते आणि बनवायलाही तसा वेळ खूप कमी लागतो। एक विशिष्ट वाटण वापरून मी इथे ही भाजी तयार करणार आहे आणि अतिशय कमी वेळेत होणारी। तर ही चवळीची रस्सा भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। त्यासाठी मैत्रिणींनो, मी इथे जाड चवळीचा वापर केलेला आहे। बाजारात दोन प्रकारच्या चवळी मिळतात, एक बारीक चवळी असते आणि एक जाड चवळी असते। चवळी मी रात्री पाण्यामध्ये भिजत घातलेली होती। तुम्ही सकाळी 2 ते 3 तास भिजत घातली तरीही चालेल। आणि याच्यासाठी लागणारं जे वाटण आहे ते आपण पुढील प्रमाणे बघूया। तर इथे चवळी जी आहे ती मी रात्री भिजत घातलेली होती आणि सकाळी ती कुकरला लावून 2 शिट्या घेऊन घेतल्या होत्या, म्हणजे पुढे रेसिपी बनवायला आपल्याला वेळ लागत नाही। तर रस्सा भाजीसाठी मी इथे वाटणसाठी काही साहित्य घेतलेले आहे। इथे मी पावडर मसाले घेतलेले आहे, 1.5 चमचा गरम मसाला, मीठ, काश्मीरी लाल तिखट आणि थोडी हळद घेतलेली आहे। त्याचसोबत 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो आणि थोडं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि हे सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। पुढे इथे कढईमध्ये थोडे तेल टाकलेले आहे आणि आता तेल कडकडीत तापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडे जिरे टाकणार आहे। भाजीसाठी वापरण्यात येणारं जे वाटण आहे त्याचा व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडून स्किप झालेला आहे, म्हणून पण ते वाटण मी मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे। आता पुढे इथे जिरे तडतडल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। इथे कढीपत्ता छान धुवून घेतलेला होता। त्याचसोबत मगाशी जे सर्व वाटण आपण घेतलेलं होतं ते बारीक करून घेतलेलं आहे आणि आता मी इथे ते तेलात सोडत आहे। वाटण कच्चं असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थितपणे इथे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणून मीडियम टू लो फ्लेममध्ये आपल्याला हे वाटण जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। कांद्यातली आणि टोमॅटोतली आर्द्रता जी आहे किंवा त्याच्यातलं जे पाणी आहे इथे आटून जाईपर्यंत आपल्याला असं चमच्याच्या साहाय्याने हलवत वाटण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। साधारणतः 1 ते 2 मिनिटांनी आपल्याला साईडला तेल सुटलेलं दिसेल। मी भाजी बनवताना खोबरे वापरलेले आहे, म्हणजे वाटण बनवताना खोबरे वापरलेले आहे, म्हणून कढईमध्ये तेलाचं प्रमाण मी थोडं कमीच घेतलेलं होतं। आता इथे मी 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घेत आहे। त्याचसोबत मी इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि घेतलेला आहे मीठ। त्याचसोबत मी इथे कसुरी मेथी छान हातात चुरून घेतलेली आहे आणि ती इथे टाकलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। अतिशय छान असा सुगंध सुटलेला आहे। मैत्रिणींनो, खरंच ही भाजी खूप छान लागते। भाजीला अजून छान चव येण्यासाठी तुम्ही याच्यात थोडी काळी मिरीही टाकू शकतात, म्हणजे काळी मिरी इथे आपल्याला बारीक करून टाकायची आहे। आता इथे आपली ग्रेव्ही जी आहे ती छान फ्राय झालेली आहे। व्यवस्थित आजूबाजूने कडेला तेलही छान सुटलेलं आहे। खोबरं टाकल्यामुळे मी इथे तेलाचं प्रमाण कमी घेतलं होतं। खोबऱ्यात मुळात थोडं तेल असतं आणि ते मी छान एकजीव करून घेतलेलं होतं, म्हणून इथे ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे। आता मगाशी कुकरला शिजवून घेतलेली जी चवळी होती ती मी याच्यात टाकत आहे। थोडी थोडी करून सर्व चवळी मी ग्रेव्हीमध्ये टाकलेली आहे। कुकरला शिजवून घेतल्यामुळे इथे चवळी आहे ती तुम्हाला कोरडी ठेवली तरी चालेल। भाकरीसोबत, भातासोबत प्रवासात नेण्यासाठी ही भाजी अतिशय उत्तम असा एक पर्याय आहे। तुम्हाला हवा असल्यास या चवळीच्या भाजीमध्ये एक बटाटाही टाकू शकतात, त्याच्याने एक वेगळीच चव या भाजीला प्राप्त होते।
तर मैत्रिणींनो, इथे तुम्हाला रस्सा भाजी हवी असल्यास चवळीमध्ये थोडे पाणीही टाकू शकतात। भाजीत आता जे उकडून घेतलेलं होतं तेच पाणी मी इथे टाकत आहे। आणि आता ही चवळीची भाजी जी आहे ती उकळी येऊपर्यंत आपल्याला झाकून ठेवायची आहे। एक छान कलर आणि स्वादसुद्धा या भाजीला येतो। इथे झाकून ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे। अतिशय छान आणि चविष्ट अशी ही चवळीची भाजी इथे तयार झालेली आहे। मैत्रिणींनो, अशाच पद्धतीची रेसिपी तुम्ही घरीही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता आजची ही रेसिपी जी आहे ती सर्व करण्यासाठी तयार आहे। एका डिशमध्ये आपण तिला काढून घेऊया। तर ही चवळीची भाजी मैत्रिणींनो तुम्हाला कशी वाटली ते समीक्षाच रेसिपी या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि समीक्षाच रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या या अशा पद्धतीच्या रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून समीक्षाच रेसिपी या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। चला तर मग मैत्रिणींनो, अशाच एका नाविन्यपूर्ण रेसिपीसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खा।